छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम। आजच्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला भरण्यासाठी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, दीपक केसरकरजी, रामभाऊ शिंदे, शिवाजी कर्डिले, प्रवीण दरेकर, मोनिकाताई राजळे, संग्राम जगताप, अभय आगरकर, अण्णासाहेब मस्के, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, कारण वेळ कमी आहे आणि भर उन्हात इकडे माणसं आहेत, समोर आहेत, इकडे आहेत, अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत आणि कडाक्याचा उन्हाळा असताना आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सुजयच्या पाठीशी उभे राहिलात, याचा अर्थ सुजयचा विजय पक्का। आणि म्हणून आज सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून या ठिकाणी काम करतोय। लोकसभेमध्ये देखील त्या अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे। खरं म्हणजे सुजयचे आज पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय। आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटनेत इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल करण्याकरता विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपल्या सर्वांचे लाडके आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, मंचावर उपस्थित माननीय रामभाऊ शिंदेजी, संग्राम जगतापजी, मोनिकाताई राजळे, ज्येष्ठ नेते बबनरावजी पाचपुते, आमचे शिवाजीरावजी कर्डिले, अरुण काका जगताप, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर घुलेजी, कदमजी, आगरकरजी, भालसिंगजी, नागवडे ताई, त्याचप्रमाणे डफाळ, अरुण मुंडेजी, वाकळेजी, भैया गंधेजी, बेरडजी, लोढाजी, शिंदेजी, सातपुतेजी, जाधवजी, पारसकरजी, नहाटाजी, पानसरेजी, पारखीजी, मुथाजी, गायकवाडजी, कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो, चूक माझी नाही, नाव लिहिणाऱ्याची चूक आहे। आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते आणि उपस्थित आमचे मंत्री महोदय दीपक केसरकरांचंच नाव मी विसरलो आणि प्रवीण दरेकरांचं विसरलो, माफ करा, दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता उपस्थित झालेले या अहिल्यानगर मतदारसंघातील, जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्यानगर, कारण तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्यानगरच होणार आहे।
आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे. तो एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्यानगरच होणार आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज आपण सगळे अर्ज दाखल करण्याकरता आलोत. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून भारताचं नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलोत. बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक देखील नाही. ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. देशाला 5 वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे. मी तुम्हाला विचारतो, कोणाच्या हाती देश द्यायचा सांगा. कोणाच्या हाती द्यायचा? तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा. तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा. तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा. मग तो जर द्यायचा असेल तो मग मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मत कोणावर द्यावं लागेल? सुजय विखेंच्या कमळाची बटन दाबली की मत कोणाला मिळेल? जे जे मोदीजींना या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून पाहू इच्छितात त्या प्रत्येकाने सुजयदादाची बटन दाबली की वोट थेट मोदीजींना मिळणार आहे आणि मोदीजींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. बंधू भगिनींनो, आज आपण मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती म्हणजे काय आहे? ही विकासाची गाडी आहे. विकासाची गाडी. आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे. पॉवरफुल इंजिन आहे. पॉवरफुल. आणि त्याला शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, वेगवेगळे आपले घटक पक्ष असतील, मनसे असेल, रिपाई असेल, आपल्या सगळ्या घटक पक्षांची त्याला एक बोगी लागलेली आहे. आणि आपल्या या ट्रेनमध्ये, आपल्या या विकासाच्या गाडीमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त सगळ्यांना बसायची जागा आहे. मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसून विकासाकडे न्यायचं आहे. सबका साथ, सबका विकास हा आपला मंत्र आहे. मोदीजींच्या गाडीला सुजय विखेची बोगी लागली की अहमदनगरचे सगळे लोक त्या गाडीत बसतील आणि मग गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल. आपली गाडी मोदीजींच्या इंजिनची गाडी आहे. आणि दुसरी गाडी कुठली आहे? राहुल गांधीची गाडी आहे. त्या गाडीला राहुल गांधीचं इंजिन आहे. पण राहुल गांधीला कोणी इंजिन समजायला तयार नाही. त्यांच्याकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे फक्त इंजिन आहे, तिथे डब्बे नाहीच आहे.